Take a one deep breath, hold and exhale. श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास कसा येतो आहे आणि परमेश्वराकडे आज आपण आपल्या या सुंदर दिवसासाठी प्रार्थना करणार आहोत. हे परमेश्वरा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे नारायणा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी तुम्ही आमच्या सोबत असतात आणि म्हणून आमच्या दैनंदिन जीवनातला हा आजचा दिवस सगळ्यात सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट दिवस आहे. प्रेम, आदर, सन्मान, स्तुती, जॅकपॉटने भरलेला हा आमचा परिपूर्ण दिवस आहे. आमच्यामध्ये भरपूर शक्ती आहे, भरपूर शक्ती आहे, भरपूर शक्ती आहे. आमच्याकडे भरपूर शांती आहे, भरपूर शांती आहे, भरपूर शांती आहे. व आमच्याकडे भरपूर पैसे आहेत परमेश्वरा, आणि त्या पैशांचा आम्ही नेहमी सदुपयोग करतो. आम हे नारायणा, तुझे खूप खूप धन्यवाद. आमच्या सहवासात येणारी प्रत्येक वस्तू, व्यक्ती, जागा, परिस्थिती, परिसर, वेळ, धन, हवामान, वाहतूक, जन्मपत्रिका, निसर्ग आणि संपूर्ण सृष्टी ही आमच्यासाठी अनुकूल आहे, अनुकूल आहे, अनुकूल आहे. हे नारायणा, आम्ही कृपाशाली आहोत, आम्ही भाग्यशाली आहोत. आमच्यावर नारायणाची अनंत कृपा आहे, अनंत कृपा आहे, अनंत कृपा आहे. हे नारायणा, तुझे खूप खूप आशीर्वाद. माझं घर हे तुझ्या आशीर्वादाने सुख, समृद्धी, शांती, प्रेम, आदर, विश्वास, काळजी, लव, रिस्पेक्ट, फेथ, केअर या सगळ्या दिव्य ऊर्जांनी, शक्तींनी भरलेलं आहे. मी पूर्णपणे सुरक्षित आहे, सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. हे परमेश्वरा, आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही यशस्वी आहोत, यशस्वी आहोत, यशस्वी आहोत. हे परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. नारायणा, आम्ही आमच्या विचार, वाणी, व्यवहाराने सकारात्मक आहोत, सकारात्मक आहोत, सकारात्मक आहोत. नारायणा, तुझे खूप खूप आभार. आम्ही नेहमी सत्य बोलतो आणि योग्य मार्गावर नेहमी आमची वाटचाल असते. नारायणा, तुझे खूप खूप धन्यवाद. जीवनात सातही प्रकारची सुख देण्यासाठी नारायणा, तुझा खूप खूप धन्यवाद. आमचं जीवन संपूर्ण स्वस्थ राहण्याचं वरदान देण्यासाठी तुझे धन्यवाद. आम्ही पूर्णपणे स्वस्थ आहोत, स्वस्थ आहोत, स्वस्थ आहोत. आमचं चित्त शांत आणि प्रसन्न आहे. हे नारायणा, तुझे खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुझ्या आशीर्वादाने आमचे आपसातील संबंध प्रेमाचे व विश्वासाचे आहे. आम्ही आनंदी व समाधानी आहोत. प्रत्येक व्यक्तीमध्ये आम्ही नारायणाचं रूप बघतो. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. हे नारायण, तुझ्या आशीर्वादानं आम्ही सातही सुखाने परिपूर्ण जीवन जगत आहोत आणि आमचा हा सुवर्ण काळ चालू आहे. तुझ्या आशीर्वादाने आमचं जीवन हे खूप खूप सुंदर झालं आहे. परमेश्वरा, आमचा सुवर्ण काळ चालू आहे व आपल्या आशीर्वादाने संपूर्ण जीवनभर हा सुवर्ण काळ असाच चालू राहणार आहे, याचा आम्हाला प्रबळ विश्वास आहे. नारायणा, आम्ही तुला धन्यवाद आहे, धन्यवाद आहे, धन्यवाद आहे. हे परमेश्वरा, तुझे खूप आभार. आज मी जिवंत आहे, श्वास घेते आहे. आजचा मला एक नवीन दिवस पुन्हा तू दिला आहेस, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. तुझे पंचतत्वांसाठी आभार, धरती मातेसाठी आभार, जी आम्हाला अन्न देते, वस्त्र, निवारा सगळं ती देते, आम्हाला निस्वार्थ सेवा देते. परमेश्वरा, तुझे खूप आभार. पाण्यासारखं निर्मळ जल हे आम्हाला तू दिलायस. ते जल आम्ही रोज पितो, आमची तृष्णा भागते. आमच्या शरीरामध्ये ते रक्ताच्या याच्यामुळे वाहत. आमच्या मेंदूमध्ये 75% पाणीच आहे. आमचं संपूर्ण शरीराला तो खूप खूप छान पंचतत्वाने बनवलाय. त्या पाण्याच्या या तत्वासाठी तुझे खूप खूप आभार. तुझे आभार त्या सूर्यप्रकाशासाठी, अग्निदेवतेसाठी. अग्निदेवता जी आमच्यामध्ये उज्ज्वल एक ऊब निर्माण करते, आम्हाला एक नवीन चैतन्य देते. सूर्य आम्हाला रोज सकाळी अगदी डिसिप्लिन मध्ये राहायला शिकवतो, कसं आपण राहावं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वर. परमेश्वर, तुझे खूप आभार. त्या हवेसाठी आम्ही श्वास घेतो, त्या हवेमध्ये श्वास घेतो, ती हवा आमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन देते, आमचा श्वास चालू राहतो. या हवेच्या तत्वासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या
पोकळीसाठी, त्या आकाश तत्वासाठी आमच्या हातापायामध्ये जी पोकळी आहे त्यामुळे आम्ही सहज सहज सगळे कामं करू शकतो. आमच्या मेंदूमध्ये जी पोकळी आहे त्यामुळे आम्ही नवीन नवीन ज्ञान ग्रहण करू शकतो, अर्जन करू शकतो. यासाठी तुझे खूप खूप आभार परमेश्वरा. या पाचही तत्वांसाठी खूप आभार. आता हातांना डोक्यावर ठेवायचं. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्म्याचा साथ माझ्यावर आहे. मी परमेश्वराचे सगळ्यात आवडते संतान आहे. मी धनाचा चुंबक आहे. माझ्याकडे धन सहज आकर्षित होतं. मी रोज खूप खुश आणि आनंदी जीवन जगत आहे. मी संपूर्ण आहे. या माझ्या परिपूर्ण दिवसासाठी मी परमेश्वराचे खूप खूप आभार आभार. मानतो. आता तुम्हाला ओथ ऑफ मॅनिफेस्टेशन आपण बोलूया. तुम्ही तुमचा राईट हँड तुमच्या हृदयावर ठेवू शकता किंवा तुम्हाला सहज बसायचं असेल तरी चालेल. आणि माझ्या मागे आपल्या मनातल्या मनात रिपीट करा. आय accepted and receive expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth, support, ease, resources, fame, love, gifts, kindness, great health, better performance, true love, friends, freedom in my life and life of others. I am constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already given to me. My acceptance make it real and opens the space for manifestation to rush me. I open doors of my consciousness to receive it. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I am open to receive more abundance than I ever experienced before. I can afford anything I deserve. In fact, I am extremely prosperous. I am grateful for what I have already received and what I am going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there, and I let the God time roll. So it is. Thank you, thank you, thank you. रब युअर हँड्स, पॅट इट ऑन युअर फेस. हातांना घर्षण करून तुमच्या चेहऱ्यावर फिरवा आणि एक सुंदर स्माइल देऊन आजचा हा नवीन दिवस तुम्हाला परमेश्वराने दिलाय त्यासाठी धन्यवाद व्यक्त करा. थँक्यू सो मच. ओके. गुड इवनिंग प्राजक्ता मॅम. जॉईन झाले आहे. येस, फायनली वाव, शी रिच्ड ग्रेट. दिल्ली. चला, ठीक आहे. आता आपण अफर्मेशन जे आहे ते 100 टाइम्स बोलूया. येस, कुठलं अफर्मेशन होतं? एकच मिनिट मॅम, मी फक्त ते आणते काउंटिंगचं. येस. सो सर, तुम्हाला कसं फील झाला द डे वन म्हटलं? सकाळ सकाळी आपण जेव्हा परमेश्वराला ऑलरेडी डिक्लेअर करतो की माझा हम्म, हा परिपूर्णत्वाचा दिवस आहे आणि मी विजयी आहे, हम्म. आणि म्हणजे एक वेगळं फिलिंग असतं. आता आपण येस. पॉझिटिव्ह झोन मध्ये आहोत हो आणि हो. दिवसभर आपला पॉझिटिव्हच राहणार आहे. हम्म. खूपच छान वाटलं असं आणि हम्म. थोडस मोकळं झाल्यासारखं पण वाटलं. अरे व्हेरी गुड. थँक्यू सो मच. आता आपण एक गुड मॉर्निंग अफर्मेशन मॅम. आहे जे डेली 100 टाइम्स तुम्ही सकाळी म्हणा किंवा हम्म, संध्याकाळी, दोन्ही वेळेस म्हणू शकता.
प्लस हम्म, तुम्हाला काही आहे असे आमचे प्रॅक्टिशनर आहेत की ते डेली लिहितात सुद्धा. हम्म, हम्म, लिहिल्याने काय होतं, आपले पंचतत्व जे आहे, आपल्या पंच म्हणजे आपले पाचेंद्रिय ते काम हम्म, करतात, आपले डोळे हम्म, बघतात, आपलं मेंदू ते वाचतं, हम्म, हाताने आपण लिहितो, बरोबर आहे, ऐकतो, लिहिताना सुद्धा आपण बोलतो तर ते कान ऐकतात ना. तर हम्म, आपले हम्म, सगळे पाच इंद्रिय काम करतात तेव्हा ती गोष्ट खरं आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये रुजते आणि हम्म, तसं तसं ते घडायला लागतं. येस. सो विल स्टार्ट 100 times repetition. हो, तर सगळेजण लिहून घ्या आपल्या बुकवर. इच अँड एव्हरी डे ऑफ माय लाईफ इज फन मॅम सुरू केलंय अँड काउंटिंग. सेलिब्रेशन. नाही, आता सुरू करते, ओके. चला स्टार्ट. इच अँड Each एव्हरी डे and ऑफ every माय लाईफ इज फुल. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each of each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration.
Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. I'm Each joined and the every counting. Okay, thank you so much. Thank you everyone. Thank you so much. Keep doing this practice daily affirmation 100 times morning, 100 times evening. मॉर्निंगला उठताना सुद्धा परमेश्वराला थँक्यू करूनच पलंगावरून पाय खाली ठेवत जा. सो थँक्यू सो मच. आता आपण आधी आई वडिलांसाठी ग्रॅटिट्यूड लिहिणार आहोत. सर चल. नवीन आहेत, सरांना फॉर्मॅट माहित नाहीये, तर आपल्याला सांगायचं आहे मराठीमध्ये फॉर्मॅट कसा राहणार आहे. आपण आपले जे चार्जर आहेत, आपले चार्जर कोण आहेत? आपले आई वडील आहेत. आज आपल्या आई वडिलांनी आपल्याला या धर्तीवर आणलेलं आहे. आपल्याला सुंदर विश्व दाखवलेलं आहे. त्यांनी निस्वार्थ आपली सेवा केली. त्यांनी कधी विचार नाही केला की मला काय मिळेल मी या मुलाची सेवा करून. सो आपल्याला आपल्या आई वडिलांना आणि जितकं जास्त तुम्ही तुमच्या ह्या चार्जरला ग्रॅटिट्यूड द्याल, तुमचे जे आई वडील आहेत त्यांना, तेवढं तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये आणखी आणि आणखी तुम्ही प्रगती कराल. सो आपण डेली 5-5 ग्रॅटिट्यूड आई वडिलांसाठी लिहितो. तर तुम्ही स्टार्ट करा लिहायला. जसं मी माझ्या आईसाठी खूप आभारी आहे कारण तिने मला जन्म दिला आहे. मी माझ्या आईसाठी आभारी आहे कारण तिने माझी शी केली आहे, म्हणजे तिने साफ केलं मला. मी माझ्या आईसाठी आभारी आहे कारण तिने मला नाव माफू घातलं. मी माझ्या आईसाठी आभारी आहे कारण तिने मला गरम गरम जेवण दिलं. मी माझ्या आईसाठी आभारी आहे कारण माझ्या मुलीच्या वेळेस ती माझ्याकडे 2 वर्ष तिने माझ्याकडे राहून सेवा केली आहे. सो मी हे माझे 5 ग्रॅटिट्यूड कम्प्लीट लिहिले आहेत. तर तुम्हाला पण लिहायचे आहे सर. साळुंके सर, ओके. होय एक होय. बुक आणि पेन घ्या हम्म, आणि आजपासून तुम्ही 5 ग्रॅटिट्यूड आईसाठी, हम्म, 5 ग्रॅटिट्यूड पप्पांसाठी लिहायचे आहे. हम्म, त्याच्यानंतर मग आपण काय करतो, हम्म, 10 आपल्याला परमेश्वराने काय दिलं. आता तुम्हाला परमेश्वराने छान शरीर दिलं आहे. हम्म. मग मला सुदृढ शरीर दिलं. तर आता आपण सुरुवातीला म्हणजे तुम्ही लिहू शकता. जसं मी डेली सहसा इंग्लिशमध्ये किंवा मराठीत लिहिते की आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर माय
तर मी पहिलं हेच लिहिते की आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर माय लॉर्ड कृष्णा बिकॉज ही गिव्स मी ब्लेसिंग्स अँड द फुल ऑफ एनर्जेटिक डे. असं माझं फर्स्ट हे माझ्या देवासाठी असतं. आणि मग मी लिहिते आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर माय मदर बिकॉज शी हॅज गिवन मी बर्थ. सेकंड लिहिते मी आय एम व्हेरी मच ग्रेटफुल फॉर माय फादर बिकॉज त्यांनी मला व्यवहार शिकवला, कर्तव्यशीलपणा शिकवला. मग मी लिहिते माझ्या हातांसाठी की मी खूप आभारी आहे माझ्या हातांसाठी, कारण ते स्ट्रॉंग आहेत आणि मी त्यांनी छान काम करू शकते. मी आभारी आहे माझ्या पायांसाठी, कारण माझ्या पायांनी मी चालू शकते. मी आभारी आहे माझ्या कानासाठी. एक तर तुम्ही आज फिजिकल बॉडी पार्ट घ्या किंवा कालचं तुमच्यासोबत काय घडलं आहे चांगलं. मी आभारी आहे कारण मला माझ्या काकूंनी काल 5,000 रुपये दिले. ओके. आणि मी आभारी आहे माझ्या आत्यासाठी कारण तिने मला 10,000 रुपये दिले. मी आभारी आहे. हे माझे रिअल रिअल लाईफ मी एक्सपिरियन्स शेअर करते हा, जे मला काल मिळाले पैसे त्याच्यासाठी. म्हणजे काल माझ्या जीवनात ह्या 2 गोष्टी छान घडल्या. मी आभारी आहे माझ्या सगळ्या नातेवाईकांसाठी, कारण ते मला खूप प्रेम करतात. मी आभारी आहे माझ्या घरच्या गॅससाठी, कारण मी त्यावर अन्न शिजवू शकते. मग मटेरियलिस्टिक थिंग घ्यायची असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता. नातेसंबंध घेऊ शकता. शारीरिक जे आपले अवयव आहेत ते घेऊ शकता. तर असे डेली आपल्याला परमेश्वराने दिलेले 10 गोष्टी आपण लिहितो. ठीक आहे. सो स्टार्ट. बाकी जण जे ऑलरेडी प्रॅक्टिशनर आहेत ते करत आहेच. साळुंखे सर आपल्यासोबत आज नवीन आहे. त्यांचा याच्याने डे 1 पण झाला नाही, 0 पण झाला नाहीये. म्हणून मी त्यांना समजून सांगते आहे. सो जे रोजचे डेली लिहिणारे लोक आहेत तेच त्यांनी आपापले 5-5 ग्रॅटिट्यूड आई वडिलांसाठी कम्प्लीट करा आणि 10 आपली नियमात. मग नंतर आपण स्वप्नाकडे वळूया. प्राजक्ता, काही सांगायचं तुला? हाऊज युअर फ्लाईट? मस्त मॅम, वेळेत पोहोचली मी बिफोर टाइम. हॅलो, आपली आवाज येतोय आणि माझा? साळुंखे सर, हा हा हो हो येतोय. येतोय. साळुंखे सर, ही प्राजक्ता आपली जी आहे ती आता काश्मीर ट्रिप करते आहे. ती पण आपली टीचरच आहे. ग्रेट प्रॅक्टिशनर प्राजक्ता. खरंच. प्राजक्ता मॅडम, हॅपी जर्नी. थँक्यू सो मच सुचिता मॅम. हा, हॅपी जर्नी प्राजक्ता मॅडम. हॅव अ वंडरफुल टाइम. थँक्यू. थँक्यू सो मच दीपक सर. हॅपी जर्नी हॅपी मॅडम. जर्नी मॅम. आता आता हॅपी जर्नी बंद करा. आता पहिले लिहा. प्राजक्ता, हा आपल्या मॅम. सोबत ना साळुंखे सर नवीन आहेत. तर मी आता लिहिते अच्छा. ग्रॅटिट्यूड. बाकीचं तू आपलं इन शॉर्ट आपल्या बुकचं त्यांना समरी सांग. ओके. समरी म्हणजे काय सांगायचं मॅम नाही, त्यांनी? समरी नाही. नाही, जर ते आले सपोज आता आणि त्यांनी विचारलं कुठला क्वेश्चन लिहिलायचं कसं, तर तू सांगू शकते जर तुला पॉसिबल असेल तर. अदरवाईज मी सांगते. नो नो, म्हणजे कारण तुला बॅकग्राऊंड म्युझिक तुझा येईल कदाचित. अच्छा, माझं म्हणजे नॉईज येत आहे का बॅकग्राऊंडचा माझ्या? आता नाही नाही. येत. तर नाही येत. ओके. आय थिंक सांगते सर. अच्छा, आले आले. आले. हा, त्यांना सांग नवीन बुक घ्यायची हे सगळं. हा. स्नेहाला काल हे म्हणजे स्नेहा, यू शेअर युअर एक्सपिरियन्स. येस येस. सो प्राजक्ता मॅम, मला म्हणजे काल मी बुक आणायला गेले होते माझे बुक स्टॉल शॉपमध्ये. सो तिथे मी बुक घेत असताना सरांनी मला स्वतःहूनच विचारलं. मी आणि जादू बुक माझ्याकडे मराठीतून नव्हतं, सो मी ते आणायला गेली आणि सोबत आणखी 2-3 बुक्स. सो मग त्यांनीच मला स्वतःहून विचारलं की हे काय आहे आणि म्हणजे हे कसं करतात आणि मला हे जाणून घ्यायचंय. सो मग त्यांनी स्वतःहूनच मला हे विचारलं आणि लगेचच माझा नंबर पण घेतला आणि मला लिंक शेअर करा असं आवर्जून सांगितलं. सो मला खूप छान वाटलं. खरं तर ती खूप माझ्यासाठी वेगळी मुवमेंट होती की आपण तर खूप जणांना सांगू शकतो, पण स्वतःहून कोणीतरी इंटरेस्ट घेऊन आपल्याला विचारतंय हे खरंच खूप वेगळी गोष्ट असते. तर मग मी लगेचच शेअर केलं करेक्ट. आणि आज मग सर जॉईन पण झालेत लगेचच. हो. कालचा तो माझ्यासाठी खूप सुंदर दिवस होता. तोच लिहितोय पहिला. येस, थँक्यू सो मच सर. थँक यू मला टू इतकी स्नेहा छान मॅम. मुवमेंट देण्यासाठी.
माझ्यासाठी कालचा तो खूप सुंदर दिवस होता, की आज मला ते हे आणि पहाटे उठणे होत नाही. पण या निमित्त आज बेल लावली. काल उशिरा झोपलो, तरी झोप पूर्ण झाली आणि आज तुमच्या समोर आहे मी. वाव, खूपच थँक्यू सो छान. मच. आणि आज म्हणजे आता आम्ही बरंच थोडं पुढे आलो तर कदाचित तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल. पण जर इन केस हम्म. तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही मला प्राजक्ता मॅम किंवा कीर्ती मॅम म्हणजे कीर्ती मॅम आणि प्राजक्ता मॅम यांना तुम्ही विचारू शकता. येस. मी त्यांचे मॅम तुमचे नंबर मी शेअर करून ठेवेल सरांसोबत. इन केस त्यांना काही वाटलं तर ते त्यांना विचारतील. ग्रुपची लिंक द्या ना स्नेहा मॅम, हो, म्हणजे त्यांना ग्रुप जॉईन ग्रुपमध्ये पण करून ऍड त्यांना अपडेट्स करण्यासाठी मिळतील. पाठवते. हो. हो, झालो मी कालच जॉईन झालो ग्रुपला. ओके. मग येस. सर तुम्हाला लक्षात आलंय का की कसं लिहायचं आहे, की कालचा जो दिवस होता समजा, तर हा हा. तुम्हाला कृतज्ञता लिहायची आहे किंवा व्यक्त करायची आहे काही 10 गोष्टींसाठी, हा तर हा. तुम्हाला लक्षात आलं का फॉर्मॅट कसं हो हो, लिहिणार आहे फॉर्मॅट तुम्ही ते? लक्षात आला. हा, तुम्ही मला मगाशी समजावलं त्या हिशोबानेच लिहिलं आणि पहिलं स्नेहा मॅडमलाच थँक्यू म्हणून लिहिलेलं आहे. एक आणि सेंटेन्स सांगता का तुम्ही कसं लिहिलं ते? आय एम ग्रेटफुल टू स्नेहा मॅडम फॉर हेल्पिंग मी विथ दिस डिवाइन थिंग इन द मॉर्निंग. फर्स्ट इतकंच लिहिलंय. डिवाइन मी विथ मेडिटेशन लिहिलंय. ओके. बरोबर आहे ते स्टेटमेंट की? हो हो. हो. येस. किती मॅम, आय गेस सगळ्यांचे 5-5 लिहून झाले असतील ना ग्रॅटिट्यूड आई वडिलांचे. आई वडिलांचे 5-5 ग्रॅटिट्यूड झाले का सगळ्यांचे? हो. हा, मग आता 10 आपले लिहा. काउंट ब्लेसिंग्स. काउंट युअर ब्लेसिंग. तर सर आता काउंट ब्लेसिंग्स मध्ये आपण ते बुक टेल जे आहे बुक स्टॉल त्याला पण आपण धन्यवाद देऊ शकतो. कारण की आपली हम्म. भेट तिथे झाली आणि म्हणजे तो एक असा स्पॉट होता की तिथे आपण भेटलो आणि म्हणून तुम्हाला ह्या जर्नीमध्ये एंट्री करता आली. सो आपण ओके. त्याच्यासाठी पण कृतज्ञता लिहू शकतो. ओके. म्हणजे तुम्ही मी पण लिहिते हा एक पॉइंट की मला एक खूप छान अपॉर्च्युनिटी मिळाली अ, ही जर्नी शेअर करण्यासाठी तुमच्यासोबत. सो मी पण लिहिणार आहे बुक टेल करता. आणि मला सुरुवात तिकडनंच करायची आहे का? हा, म्हणजे तुम्ही आत्ता जसं लिहिलंय कारण तुम्हाला आत्ता नाही सध्या लिहिता आलं तरी चालेल, पण मग तुम्ही फक्त थँक्यू लिहू शकतात की थँक्यू बुक टेल्स करता की तिथे थँक्यू. मला ओके. ह्या जर्नीची सुरुवात करता आली. फॉर बिंग द प्लॅटफॉर्म फर्स्ट हा. प्लॅटफॉर्म. येस. ओके. येस येस येस. म्हणजे हे म्हणजे डेली इन शॉर्ट एफर्मेशन. काय करायचं आहे की तुम्हाला कालचा दिवस स्कॅन करायचा आहे सकाळी उठल्यापासून हा ते हा हा. रात्री झोपेपर्यंत. अशा हा काय काय चांगल्या गोष्टी असतात, म्हणजे 10 ग्रॅटिट्यूड खूप कमी आहे, बट हा हा. टाइमचा विचार घेता आपण फक्त 10 लिहितो, हम्म. बट ते तुम्ही अजून पण जास्तीत जास्त वाढवू शकता जेवढं हवं तेवढं. बर. तो म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून बऱ्याच गोष्टींसाठी आपण आभार व्यक्त करू शकतो ना, हा. येस. तर ती प्रत्येक गोष्ट तुम्ही ऍड करू शकता. कीर्ती मॅम, काल ज्योती मॅमचा एक प्रश्न होता खरं, तर मी तुम्हाला ते पाठवलं होतं की त्यांना थोडी हेल्प हवी आहे ड्रीमच्या याच्यामध्ये, मी त्याला वाचला तो. एलोबरेट करण्यासाठी. हा हा. मला पण हवी आहे. मला पण हवी आहे. कोण आहे हे? मी चंदा बोलते. अच्छा. काल नव्हते का मॅम तुम्ही क्लासमध्ये? नव्हते काल. ओके, म्हणून. हम्म. मी पण अजून एकदा पण असं ड्रीम लिहिलं नाहीये. म्हणजे खरं तर मी हे सगळं तुमच्या बरोबर करते, पहिल्यांदाच करते सगळं. पण खूप अच्छा. खूप खूप लिहिलंय मी आतापर्यंत आणि त्याचं बेनिफिट पण मिळत चाललेलं आहे. थँक्यू. ग्रेट वाव. ग्रेट, वाव, व्हेरी गुड. अच्छा, ज्योती मॅमचं मी वाचलं ड्रीम जे होतं ते. आणि त्यांचं जे आहे की त्यांना न्यू जॉबचं होतं ना, नवीन सिटी. हम्म. हो, येस मॅम.
तर याच्यात काय म्हणजे विचारायचं काय आहे? मला जे तुम्ही असं पाठवलं ते मला योग्य वाटलं जे तुम्ही लिहिलं ते. अजून काही त्याच्यात ऍडिशन करू शकतो का की जे लवकर होईल असं? हा, ऍडिशन ऍडिशन मध्ये तुम्ही करू तुम्ही शकता. 8 मिनिटांपर्यंत, तर आता तुम्ही जे पाठवलं होतं ते 8 मिनिटांपर्यंत नाही जाणार, बरोबर? आहे हो. आता त्याच्यामध्ये तुम्ही 8 मिनिटांपर्यंत कसं ते घेऊन जाऊ शकता तुमची स्क्रिप्ट, हे बघू शकता. हम्म, हम्म. म्हणजे अजून ऍड करा ना तुम्ही की तुम्हाला छान साडी नेसायला अजून जास्त वेळ मिळतोय, राईट? की हो. तुम्ही आरामात साडी नेसून जाऊ शकता, कोणता कलर काय मॅचिंग कॉम्बिनेशन करू याच्यासाठी मला वेळ मिळतोय. हम्म. नाही, ऍक्च्युली किंवा हे सेम चॅलेंज ना आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तेव्हा 10 पॉइंट जे त्यांनी लिहिले आहे ते तुम्ही वाचले का, ज्योती मॅम? नाही नाही. हा, मग ते सेम चॅलेंज आहे आणि इझिली तुम्हाला अवेलेबल 10 पॉइंट्स त्याच्यात आहे. की मला नवीन नवीन आयडिया सुचत आहे, मला नवीन नवीन अजून म्हणजे संधी मिळत आहे की मी आणखी माझं स्वतःला मी छान बनवू शकते, जेणेकरून मी एक चांगल्या ठिकाणी अजून अप्लाय करेल. मला छान नॉलेज ग्रहण करता येते घरी बसून. मी एक्स्ट्रा अजून 4 पुस्तक वाचून स्वतःला आणखी मी इतकं बिल्डअप केलं आहे की मी नवीन एखादं हे करू शकते. मला नवीन बिझनेस आयडिया येते, मला नवीन नवीन अपॉर्च्युनिटी येते. मग आता तुमच्या जॉब जो तुमचा जुना होता ना, हम्म. त्याच्यामुळे असं झालं की तुम्हाला कळलंय की जॉब करताना कसं आपण अजून स्वतःला डेव्हलप करू शकतो. असे 10 पॉइंट इझी त्या बुकमध्ये दिलेले आहे. ते तुम्ही एकदा वाचा, मग तुम्हाला आणखी कळेल. आता तुम्ही जे लिहिलं नाही ना, कामं नाश्ता वगैरे सगळं, हम्म. अं, हं. नाही, हा तुम्ही जे आता चॅलेंज आहे, ओके. मग आता त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या घरामध्ये खूप छान वेळ देऊ शकता. तुम्हाला हवे तसले छान छान कामं करू शकता. तुम्ही स्वतः एखादं जिम जॉईन केलेलं आहे, तुम्हाला हम्म. हेल्दी राहायचं आहे, बरोबर आहे? मग हो. तुम्ही जिमला रोज तुम्ही जात आहात, तुमचा स्वतःचा हा एक वेळ आहे. मग मी त्याच्यानंतर अजून समाधानी आहे, ठीक आहे. एवढं हे खूपच छोटं आहे. याच्यामध्ये अजून खूप काही तुम्हाला स्क्रिप्ट, आता तुम्ही कसं हे ठळक ठळक पॉइंट टाकले. हो. तुमचं ड्रीम आहे, मला जॉब मिळालाय, आता तसं ठीक आहे. वाव. मला ना आज सकाळी आज सकाळी माझ्याकडून थोडा बॅकग्राऊंड म्युझिक येईल, सो आज थोडंसं बेअर करा, ठीक आहे? कारण की सगळे पाहुणे उठले घरातले. ओके. नो प्रॉब्लेम. किंवा प्राजक्ता तू सांगशील का, नाही तर मला अजून थोडं डिस्टर्ब व्हायला होईल. बर, ठीक आहे. चालेल. हा, तर एकच मिनिट, मी तो मेसेज ओपन करते. मेसेज एवढंच की वाव, मला नवीन जॉब मिळाला. वॉट अ रिलॅक्स डे. टायमिंग खूपच सुंदर आहे. सगळ्यात आधी तुम्ही कुणाला शेअर केली ही बातमी जेव्हा तुम्हाला नवीन जॉब मिळाला? कुणीतरी असेल किंवा परमेश्वर आहे त्याच्यासोबत तुम्ही ती बातमी शेअर केली. तुम्ही त्याला जसं प्राजक्ताने घर घेतल्यावर स्वामी समर्थांना शेअर केलं होतं ना, की हम्म. मला हे तू घर दिलं आहेस, याच्यासाठी खूप धन्यवाद. मग तुमची ही जी नवीन जॉब आहे, तुम्ही कोणाला धन्यवाद दिला ते पूर्ण आता इथून सुरुवात करायची. मग जॉब कसा आहे, मग तुम्ही खूप उत्साही आहात, तुम्ही खूप छान असं तुमच्यामध्ये चैतन्य आलाय की वाव, माझा हा उद्या मला जॉईन करायचा आहे, माझ्या आधी माझं जॉईनिंग लेटर आलेलं आहे. आणि मग यामुळे असं झालं की मी जॉब इतका छान आहे की अगदी घराजवळ आहे, मला जायला फक्त 5 मिनिटं लागणार आहे. आणि माझं टायमिंग असं आहे की माझ्या घरातलं मी सगळं काम आवरून जाऊ शकते. मग मी आज हे काम केलं, मी सगळं आवडलं, मग मी तर केलेली आहे. खूप छान एन्व्हायरमेंट, सगळ्यांनी मला इतकं जबरदस्त वेलकम केलं की मी कधीच विचार केला नव्हता, म्हणजे सॉरी, विचार केला नाही. मी असा विचार केला होता की यस, माझं असंच वेलकम होणार आहे, माझं तसंच वेलकम झालेलं आहे. सगळ्या मुलांनी मला, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कंटिन्युएशन मध्ये लिहा. बाकी तुम्हाला प्राजक्ता सांगते. आणि ओके. नाहीतर मी तुम्हाला पर्सनल कॉल करते. आज हम्म. तर नाही करू शकणार आता 2-3 दिवस. मग हो. मी एकदा का पुण्याला पोहोचले की करते. ओके. थँक्यू मॅम. चंदा मॅम, तुमचं काय क्वेश्चन होतं ड्रीम रिलेटेड आणि
हे ड्रीम लिहिलं नाहीये, म्हणजे असं स्वतःसाठी, म्हणजे त्यांनी सांगितलंय ना असं ड्रीम लिहायला, तर हम्म. ते मी लिहिलं नाहीये. मला असं सुरुवात कशी करायची आणि काय करायचं. बुक मध्ये जसं फॉर्मॅट आहे, सुरुवातीला हं, 3 वेळा थँक्यू किंवा मराठीत लिहित असाल तर आभारी आहे असं 3 वेळा हं, लिहून हं, प्रेझेंट टेन्स वर्तमान काळात लिहायचं आहे. हं, की जसं की आता केटी मॅमचं हे आहे की त्यांना 25 का कितीतरी स्टुडंट हवेत, मग ते कसं लिहिणार, थँक्यू 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 युनिव्हर्स, माझ्याकडे 25 स्टुडंट्स येत आहे ट्युशनसाठी. ते प्रेझेंट टेन्स मध्ये झालं. येतील, आले, पास्ट किंवा फ्युचर नाही यूज केलंय. येत हं, आहे, हं, कारण हं, आता सध्याच येत आहे असं आपण युनिव्हर्सला दाखवतोय, म्हणजे तुम्ही तो ऍक्सेप्टन्स आणि स्वतःला एक हे करताय, त्याच्यासाठी कमांड देताय युनिव्हर्सला. अशा काइंड ऑफ ते सेंटेन्स असतं. तर मग तुम्हाला पहिलं तर तुम्ही ड्रीम लिहा, कारण तुम्ही फर्स्ट टाइम मॅजिक बुक करताय, तर किमान ड्रीम तरी 10 ड्रीम लिहा तुम्ही. ठीक आहे. आणि मग तुम्हाला 10 ड्रीम लिहिल्यानंतर पुन्हा चेक करा की त्यातले असे कोणते ड्रीम आहेत, 3 किंवा 5 ड्रीम निवडा तुम्ही, स्वप्न तुमचे, की जे हं, सगळ्यात पहिले पूर्ण करायचे आहे तुम्हाला, किंवा ते अगदी गरजच आहे की हे झालंच पाहिजे किंवा हवंच आहे मला असं. आणि मग हं, त्या 5 मधून पण 3 ड्रीम असे निवडा की जे तुम्हाला त्याच्याही पेक्षा सगळ्यात टॉप प्रायोरिटीला असतील ते. आणि मग त्याच्यातलं एक ड्रीम निवडा तुम्ही, सगळ्यात पहिल्यांदा करताय म्हणून एक ड्रीम निवडा. आणि हं. त्याच्यासाठी 3 प्रश्नांची, समजा तुम्हाला तुमचं स्वप्न सांगा मला एक. मला तेच तर म्हणायचे, माझी कशी आता मनच येत म्हणजे मिस्टर आजारी असल्यामुळे, म्हणजे नाही स्वप्न नाही, काय. स्वप्न सांगा. तेच ना, मग स्वप्न काय लिहू म्हणजे मिस्टरांच्या बरोबर. मी नाही, तुम्ही फिरते. स्वप्न हे लिहा मॅडम. अ, हं, तुम्हाला कुठे जायचंय फिरायला? मलेशिया. मलेशिया. येस. तुमचं स्वप्न आहे, मला माझ्या मिस्टरांसोबत मलेशिया फिरायला जायचे आहे. हं, हं. हे तुमचं सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटीचं स्वप्न आहे. हो, कारण का चॅलेंज तिथे आहे आणि तुम्हाला हो. येस, फिअर आहे तिथे. येस. हा, मग ते तुमचं स्वप्न आहे, मी माझ्यासोबत हजबंड सोबत मलेशिया फिरायला जात आहे. मग आता हं, ते तुम्हाला स्क्रिप्टिंग करावं लागेल. हं. ठीक. अजून तिथली माहिती काढावी लागणार का त्या त्या ठिकाणची, म्हणजे मी कधी कुठे फिरायला पण गेलेले नाही कधीच, त्यामुळे मग असं तिथली माहिती मग एकदम काढून. मलेशिया कसं काय आपल्या इंडिया सोडून? हं, असं म्हणजे कोण मित्रमैत्रिणी गेलेले तिकडे, मग त्यांनी तिथले नाही, एन्जॉय सांगितलेले. नाही, 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 असं नाही. म्हणजे मित्रमैत्रिणी गेले त्यांनी सांगितलं म्हणून नाही, पण खरं तुमच्या हृदयातून तुम्हाला काय वाटतं की जर माझे हे छान झाले तर मी कसं काय, सगळ्यात पहिला मोमेंट जो तुम्ही एन्जॉय करणार आहेत हं, हं, तुमच्या अगदी मनातून, की हं, तुम्हाला माहित आहे तुमच्या हजबंडच्या हेल्थमध्ये चॅलेंज आहे हं, आणि ते ओव्हरकम झालं पाहिजे. हं, क्लिअर आहे? हं, हा, हं, मग ते झाल्यानंतर असं काय आहे जे तुम्हाला फर्स्ट त्यांच्यासोबत एन्जॉय करायचं? तुम्हाला बागेत फिरायला जायचं आहे, मूवीला जायचं आहे, किंवा घरामध्ये अगदी आम्ही दोघं डान्स करतो आहे, छोटी पार्टी करतोय, काय एक्झॅक्ट आहे ते? कोणी एकदम मलेशियाला फिरायला तर आपल्याला नाही जायचं आहे. हा, हं, फिरायला जायचं आहे, मग ठीक आहे, मलेशिया काही एवढं हे नाही आहे, पण हं. खरंच तुमचं जे हृदय आहे ते ऍक्सेप्ट करतं का हे? सगळ्यात पहिलं तर ड्रीम असं असलं पाहिजे की माझ्या हृदयाने मला म्हटलं पाहिजे की येस, हे होणार, म्हणजे कुठेतरी आपल्याला एक संकेत मिळतो. हे मी बरोबर आहे? पूर्वीपासून म्हणत होते ना मी, हा. म्हणून मी हे म्हणते, म्हणजे अच्छा. मी 10 सालापासून म्हणते मी. ओके, ओके, ओके. हा, मग ठीक आहे, मग चालेल. मग सुरुवातीचं, मग आता ते मलेशियाचं जे आहे ना त्याच्यात, मग आता सगळ्यात पहिल्या स्टेप्स मध्ये हेच की येस, आज माझ्या मिस्टरनी म्हणजे अ, हे आज त्यांच्या प्रकृतीमध्ये, नाही, तुमचं थोडस ना एक 5-10 मिनिटं द्या मला, मी सांगते. तुमचं सगळ्यात पहिले ना तुम्ही ड्रीम जे आहे ना ते क्लिअर लिहा, हं, हं, की मी माझ्या जीवनसाथी, माझ्या मिस्टरांसोबत हं, मलेशिया फिरायला जात आहे. ठीक हं, आहे.
मग याच्यावर आता आपण स्क्रिप्ट तयार करूया. हम्म, एक मला 5 मिनिटं वेळ द्या आणि हो प्राजक्ता हो मॅमला जर कळलं असेल तर ती सांगेल. चालेल. तुला आयडिया आली का प्राजक्ता काय आहे यांचं? हो मॅम, मला आली आयडिया. हम्म. बट मी असं म्हणेल की त्यांना म्हणजे त्यांनाच थोडस हे करू द्या, थोडं हा. डिग डाऊन करू दे याच्यामध्ये. येस येस ते येस. कसं की का हवं आहे म्हणजे हा. बेसिकली जे 3 प्रश्न आहेत हे त्यांनी विचारले पाहिजे स्वतःच्या मनानं, स्वतःला. येस 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 की येस. म्हणजे कारण ते जर त्या 3 प्रश्नांची उत्तरं देऊ शकले तरच असं आपण नॉर्मली म्हणतो हा. की हे खरंच यांचं स्वप्न आहे असं. स्क्रिप्टिंग पुढे इझी आहे, पण ते पहिले मीच म्हटलं ना की तुम्ही पहिले तर खरा विचार करा की ते 3 प्रश्न जे प्राजक्तांनी सांगितले ते ड्वेल करा. मग स्क्रिप्ट एकदम इझी होऊन जातं. का का पाहिजे? हम्म, ठीक आहे ठीक. नाही समजलं तरी पुन्हा अजून विचारा हो हो किंवा 1-2 नक्की. दिवसानंतर मग सांगेलच. मी हो पुन्हा अजून एकदा क्लिअर करूया. हो चालेल चालेल. थँक्यू. बाकी सगळ्यांचं लिहिणं झालं आहे आणि सगळे लिहत आहे का व्यवस्थित? हो मॅडम. शेअर करू शकतात ज्यांना एखाद्याला शेअर करायचं असेल तर त्यांची स्क्रिप्ट, जेणेकरून दुसऱ्यांना पण थोडा आयडिया येईल. कोणी केली आहे का काल, की मी शेअर करू मॅम? हा, तू शेअर कर ना. थँक्यू. सो मला शेअर करायला खूप आवडेल. मी माझं म्हणजे काल मी जे व्हिज्युअलायझेशन माझं केलंय, माझं सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंटली आणि सगळ्यात पहिलं स्वप्न आहे म्हणजे की मला युरोपमध्ये जॉब हवाच आहे. सो मी पण त्याच्यासोबत मी आणखी 2-3 ड्रीम पण मॅम मिक्स केले. मिक्स म्हणजे मिक्स इन द सेन्स की मी माझं येस. स्क्रिप्ट असं तयार केलं आहे की वाव, मला तर मस्त एका युरोपियन कंपनीमध्ये युरोपियन प्रोजेक्ट विथ इंडियन टीम मला जॉब मिळाला आहे. मला 7 ते 4 शिफ्ट हवी आहे. मॉर्निंग युके शिफ्ट ती मला मिळाली आहे. प्लस मला ॲज एन UI लीड हवं होतं, ते पण मला मिळालं आहे. आणि अ, माझं मोस्ट इम्पॉर्टंटली होतं की मला रिमोट वर्किंग हवं आहे. सो ते सुद्धा मला मिळालं आहे. आणि 50,000 युरो, मला युरोमध्ये सॅलरी हवी होती. सो 50,000 युरो पर ॲनम. सो हे मी असं सगळं माझं एक फ्रेम तयार केली आहे. आणि मग मी त्याच्यावर व्हिज्युअलायझेशन केलंय 8 ते 9 मिनिटांचं. सो मी म्हणजे हे ग्रेट. ह्या शेअर कर ना. स्क्रिप्टला मी अजून एलॅबरेट केलंय. सो येस, मी ग्रुपला नक्की शेअर करेल. आणि आता पण मी थोडंसं असं म्हणू शकते. वाव. माझं डेली लॉग इन केलेलं आहे माझ्या ऑफिसचं. आणि मी खरोखरच खूपच ग्रेटफुल आहे की मला
जी मोठी एक UI मायग्रेशनची टास्क मिळाली होती ती माझी अगदी सक्सेसफुली कंप्लीट झाली आहे. आणि मी ती सक्सेसफुली कंप्लीट झाल्यामुळे मी त्याच कृतज्ञतेत आहे. आणि ते करता करता मला अचानक इच्छा झाली की मी माझं जीमेलचं अकाउंट चेक करावं. आणि मी चेक करतेय तर मला एक मेल आलेला इनबॉक्समध्ये. आणि मी तो इनबॉक्सचा मेल जस्ट ओपनच करतेय आणि तेवढ्यात मला कॉल येतोय की स्नेहा, यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर दिस दिस प्रोजेक्ट. आणि ही मुवमेंट आहे. वाव. थँक्यू. 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 थँक्यू सो मच देवा, माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. गेले काही दिवस मी फक्त आणि फक्त ह्याच झोनमध्ये होती की मला युरोपियन प्रोजेक्ट हवा आहे, मला ही शिफ्ट हवी आहे. आणि मी तयार केलेलं प्रत्येक, माझ्या स्क्रिप्ट मधली प्रत्येक लाईन पूर्ण करण्यासाठी थँक्यू. 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 थँक्यू सो मच देवा, पुन्हा एकदा माझा विश्वास पूर्ण अजून एकदा पक्का करण्यासाठी. थँक्यू. 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 थँक्यू सो मच देवा. थँक्यू सो मच स्वप्नील. ही न्यूज मी सगळ्यात आधी तुझ्याशी शेअर करतेय, कारण मी हे फक्त मिळवू शकले फक्त आणि फक्त तू माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आणि स्वतःवरच्या विश्वासामुळे. थँक्यू सो मच. तू हे अफर्मेशन माझ्यावर खूपदा केल्यामुळे की मला तर युरोपला स्नेहाच घेऊन जाणार आहे फिरायला. थँक्यू सो मच. आणि कुठेतरी तू हे बोलायचं तेव्हा मला सारखं वाटायचं की वाव, खरंच तो दिवस नक्कीच लवकरच येणार आहे की खरंच आपण मी तुला खरंच घेऊन जाणार आहे युरोपला फिरायला. वाव. थँक्यू. 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 की आज मला ही मुमेंट, आज ही जी मुमेंट मिळाली आहे या क्षणी खरोखरच मला, म्हणजे मला खरंच व्यक्त नाही होत आहे ते, पण मला आतमधून जी शांतता आणि जे एक मला स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद मिळाला त्यासाठी खरोखरच मी खूप आभारी आहे देवी तुझी. थँक्यू. 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 सो मॅम, मी अशा काइंड ऑफ माझं रेकॉर्डिंग केलं आहे. मी अजून थोडंसं या डीप मध्ये गेली आहे. कदाचित मी आत्ता नाही जाऊ शकत आहे तेवढी डीप, पण मी आज 3:30ला उठली पहाटे आणि मी केलं होतं म्हणजे हे माझं व्हिज्युअलायझेशन. सो मी प्राजक्ता मॅम तुम्हाला पण आणि कीर्ती मॅमला पण एकदा पाठवेन माझं हे रेकॉर्डिंग. आणि प्लीज मला सजेस्ट करा जर यात मी आणखी काही ऍड करायचं असेल तर. येस येस, करूया आपण. अजून खूप काही ऍड करू शकतो याच्यामध्ये. येस. तू तर सो आणि मी खूप अजून थोडं इलेबरेट केलं हा. याच्यामध्ये की मी हे सगळ्यात पहिले स्वप्नीलशी शेअर केलंय. माझे पहिले 2 क्वेश्चन यात अचीव झाले. त्याच्यानंतर मी अजून की माझं जे कसं होतं की मला प्रोजेक्टर हवाय, मला युरोमध्ये सॅलरी पण हवी आहे, पण मला सावीला पण वेळ द्यायचा आहे. सो त्या दोन्ही गोष्टी माझ्या ज्या कम्प्लीट झाल्या, मी ह्याच्याबद्दल पण थोडंसं याच्यामध्ये केलंय ऍड. नेहा मी हे मॅम, शेअर आणि करेन. स्टार्टिंगला जे स्क्रिप्ट तुम्ही बोलले ना ते पास्ट टेन्स मध्ये होतं. अच्छा. सो थोडस म्हणजे हे खूप बॅकग्राऊंड नॉईज येत आहे का माझ्या इथे? नाही नाही. ओके फाईन, थँक्यू सो मच. तर मला हे सांगायचं होतं की हा, मी स्टार्टिंगचे जे जे सेंटेन्स होते ना, तर ते म्हणजे पास्ट आय टेन्स. थिंक प्रत्येक सेंटेन्स हा पास्ट मध्येच गेल्यासारखा वाटला. तर हम्म. हे बोलताना असं बोलायचं आहे तुला की लाईक हे आता घडत आहे तुमच्या सोबत, हम्म. की ती मोमेंट तुम्ही आता जगत आहे असं. तो ह्या फिलिंग कडे थोडस कॉन्सन्ट्रेट करा, सो दॅट पास्ट मध्ये न जाता प्रेझेंट मध्ये लिहू शकता तुम्ही असं. बाकी छान आहे. हा, छान आहे. स्नेहाचं एवढंच आहे की तिने का म्हणजे आता मूवी मी प्ले केली, स्नेहा युरोप ट्रूप या युरोप टूर, किंवा सगळ्यात पहिले टायटल द्यायचं. टायटल काय राहणार आहे तुझ्या मूवीचं? माझ्या मूवीचं हम्म. इन जॉब इन युरोप. हा, एन्जॉईंग युरोप. जे काही तुला टायटल द्यायचंय ते तू येस. टायटल दे. ओके. वाव, वाट अरे किती छान ना. ओ मला मी ना सकाळी उठले आणि
माझं मी ग्रॅटिट्यूड लिहत होते. अचानक मग असं वाटलं की चला मेल चेक करते. हा माझा थॉट आहे. मग मी मेल चेक केला. अरे वाश, येस आय गॉट मेल फ्रॉम द कंपनी की मी सिलेक्ट झाले, माझं झालं, जॉब झाला. आणि मी तशीच खूप जोराने अशी किंचाळले आणि मला सगळं माझं मिस्टर एकदम उठून आले, म्हणाले अगं काय झालंच नाही तुला. मग मी त्याला सांगितलं की असं झालं आणि तू म्हणाला होतास ना की तू मला युरोपला घेऊन जाशील, चल आता मी तुला घेऊन जाणार आहे. सो धिस थिंग्स यू हॅव टू डू. गॉट इट नाव. येस, थँक्यू मॅम. तुला खूपच मूवी छान वाटलं जगायची आहे. मला. येस. हा मूवी जगायची आहे. आणि म्हणजे हे बोलताना सुद्धा मी मोमेंटरी तुझं मला घर माहित नाहीये बट म्हणजे मी ते हे करू शकले. मी माझ्या माइंड मॅप मध्ये, माइंड मेमरी मध्ये मला तुझं घर, तुझा नवरा, तू किंचाळताना आणि तो धावत येताना हे मी फील केलं, प्लस मी बघितलं. मॅम आपण तसं हे करू तेव्हा शकत नाही ना ओरेशनल मध्ये, त्यामुळे ते फिलिंग्स येत नाही ना. नाही नाही तसं नाहीये करू असं चुकीचं नाही, पण सेंटेन्स नाही लिहायचे आपल्याला. आपल्याला फील डायलॉग्स करायचं. टाकायचे आहे, आपल्याला फील करायचं आहे. म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही त्यावेळेस काय करणार म्हणजे जर माझ्याजवळ हे आलं तर मी कशी वागेल किंवा कसं माझ्यासोबत मी फील करणार आहे, ते सगळं तुम्हाला त्या मूवीत टाकायचंय. येस. तुमचा मूवीचा टायटल आणि तुम्ही तिकडे गेला, तुमचं कॉलेज, तुमच्या कॉलेजचं एन्व्हायरमेंट असं आहे. येस मम्मी हाच तुमचा सब्जेक्ट मला माहित नाही, मग तो घेतला आणि मी एक्सप्लेन करत असताना मी इतका सुंदर एक्सप्लेन केला की मुलं म्हणाली की वाव मॅम, आजपर्यंत मला असं कोणीच एक्सप्लेन केलं नाही, किती छान तुम्ही एक्सप्लेन करता. सगळ्यांनी खूपच प्रशंसा केली आणि मी खूप हॅपीली आजचा माझा दिवस इतका हलका आणि शांत होता की मी घरी आले, मला रिलॅक्स फील होतं. तर मग आम्ही चहा मस्त, मला जो संध्याकाळचा टायमिंग माझा असतो किंवा दुपारचा जो होता तुमचा टायमिंग असेल, तो मी खूप एन्जॉय केला मस्त घरी. मग मला इव्हिनिंग वॉकला जाता आला आणि मी छान स्वयंपाक केला. हे असं जे फ्लो मध्ये असं जा तुम्ही. ओके, थँक्यू. थँक्यू. हम्म. खूपच छान सांगितलंय तसं. पण कसं आपण एवढे एक्साइटेड होत नाही ना जास्त की किंचाळवाणी असते. तीच एक्साइटमेंट दाखवायची. स्नेहाने म्हटलं, छान म्हटलं, तिचं सगळं छान होतं. आणि म्हणजे तिनेही आपल्याला सेंटेन्स मध्ये सांगितलं की तिचे काय काय होतं, की तिच्या नवऱ्याने टाकलेलं अफर्मेशन्स, मग तिला इतकं मध्ये सॅलरी पाहिजे, तितकं झालंय. मग तेच तुम्हाला आता डायलॉग्स रायटिंग करायचे. हम्म, चालेल, ओके, ट्राय करते मी पण. एनिवन एल्स दोज हू वॉन्ट्स टू शेअर देम ड्रीम्स? आणि सगळं क्लिअर झालंय का? आपल्याकडे किती वेळ आहे? मनी, मनीचं मनीचं करायचं पण आपल्याला. करायचं. हम्म. वेर इज प्रतिभा प्रतिभा? मॅम आहेत का आज? आय गेस ते नाही आहेत मॅम. ओके. कोण नाहीये करू शकेल? प्रतिभा. मी म्हणू शकते, फक्त माझ्याजवळ हे नाही, मी व्हिडिओ ओपन करून नोटा नाही हातात घेऊ शकत आज. हम्म. ठीक आहे, चालेल. बाकी सगळेजण तोपर्यंत हे घ्या, मोठ्यांचा बंडल घ्या हातामध्ये. याआधी सगळ्यांनी 10 तुमचे ग्रॅटिट्यूड झाले, मम्मी पप्पाला लिहून झालं. ऍटलीस्ट ह्या गोष्टी तुमच्या मॉर्निंगच्या कम्प्लीट झाल्या आहेत. हो, झालं मॅडम. हो हो, झालं. येस, गुड गुड. आणि 10 रिपीट करून तुम्ही थँक्यू थँक्यू म्हणून सगळं झालेलं आहे ना, ते ते करायचं डेली. चलो फिर स्टार्ट करते हैं. सगळ्यांचे पैसे आले दाखवा. हो मी मॅडम. आज पैसे बघते आणि मी माझ्या, आणि कोणाजवळ पैशाचं म्हणजे आणायला जायचं असेल नसेल अशा वेळेस काय करायचं, तर मी माझं मंगळसूत्र सोन्याचं आहे, त्याला मी हातात पकडलेलं आहे. ओके, कारण की तेही मी पैशाने खरेदी केलंय ना, सो मी त्याला म्हणणार आहे आज ग्रॅटिट्यूड. चालू करूया. हो हो हो. येस.
ओ लक्ष्मी माता, थँक्यू सो मच. वाव, माझ्याकडे किती पैसे आहेत. थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा. मी तुझ्यामुळे किती किती छान एन्जॉय करते. सगळ्यात माझी बेस्ट फ्रेंड माझी लक्ष्मी माता. लक्ष्मी माता, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा. वाव लक्ष्मी मा, थँक्यू. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मी किती छान लाईफ एन्जॉय करते. तू माझी सगळ्यात छान मैत्रीण आहे. अगं तू तुझे सगळे मित्र पण माझ्यासोबत आणतेस मग खेळायला. वाव, आम्ही दोघं जण किती छान मजा करतो. थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी. माझ्या पर्समध्ये, माझ्या बँक बॅलन्समध्ये, माझ्या सोन्या नाण्यामध्ये, माझ्या हिरे मोती जवाहरातमध्ये. वाव लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा. किती छान, तुझ्यामुळं मी अन्न धान्य सगळं किती इझिली खरेदी करते. वाव वाव, मला हवे असलेले सगळे ब्रँडेड कपडे, छान छान छान. थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा. वाव थँक्यू लक्ष्मी मा. तू किती सुंदर आहेस, किती छान छान दिसते, किती कलरफुल असतेस. वाव लक्ष्मी मा, तुझे नंबर. वाव थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा. वाव माझी सगळ्यात छान मैत्रीण. आय लव्ह यू. थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू 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 लक्ष्मी मा, थँक्यू. आय लव्ह यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, आय लव्ह यू लक्ष्मी मा. माझी लक्ष्मी मा मला माझ्यावर खूप प्रेम करते. वाव लक्ष्मी मा, आय लव्ह यू, आय लव्ह यू. माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. मी खूप काउंट करते. वाव वाव वाव, दिवसभर मी पैसे काउंट करत असते. थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा. 10 रुपये, 1 रुपये. वाव वाव. सगळेच म्हणजे तुला, मला तुझे सगळे मित्र, सगळे कलर्स मला खूप आवडतात. मला सगळ्या रूपामध्ये तू आवडते. सगळ्या रूपामध्ये तू माझ्याजवळ आहे. लक्ष्मी मा, थँक्यू 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 लक्ष्मी मा. I love you, Lakshmi Ma. I love you, Lakshmi Ma. Thank you, Lakshmi Ma. Thank you, Lakshmi Ma. Wow, wow. Lakshmi Ma, thank you so much. Thank you, Lakshmi Ma. Thank you, Lakshmi Ma. I love you, Lakshmi Ma. Thank you, Lakshmi Ma. Thank you, Bharti Reserve Bank. Thank you, Gandhijiचा photo. Thank you, thank you, thank you, paper. Thank you, thank you, thank you. Thank you, लक्ष्मी माते. जिथे तुझं जन्म होतो त्या जागेसाठी थँक्यू. जे जे कामगारापासून तू निघते त्यांच्या ते ते तुला तयार करतात ना. थँक्यू. थँक्यू लक्ष्मी मा, 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 थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुझा सुगंध किती छान येतो ग. वाव थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू सो मच. मला मिळालेल्या all the money I have been given throughout my life. I'm very, very grateful for all the money. Thank you, Lakshmi Ma. Thank you, thank you, thank you, thank you. लक्ष्मी मातेला कुरवाडा, छान प्रेम करा, तिला पप्पी द्या, तिला तुमच्या डोळ्यावर छान असं दोन्ही डोळ्यांना लावा, तिला नमन करा, तिला फील करा. तिचं स्मेल जो आहे तो तुमच्या कोऱ्या कोऱ्या नोटांचा स्मेल तुमच्या नाकामध्ये असा दिवसभर दरवळला पाहिजे. वाव माझी खटककडे, माझ्याकडे तर पैशाची मशीन आहे आणि तिची लक्ष्मी मला पटापटापटा मोजते तेव्हा मी इतकं मज्जा येते ना मला. वाव थँक यू लक्ष्मी मा. मला तू सगळं दिलं आहेस. तुझ्यामुळे माझ्या घरामध्ये अन्न धान्य मुबलक प्रमाणात आहे आणि मी सहज मला वाटतं तेव्हा मी दान करते आणि मला त्यामध्ये खूप आनंद मिळतो. वाव थँक्यू, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. माझी सगळ्यात छान मैत्रीण. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि माझ्याही पेक्षा जास्त ती माझ्यावर प्रेम करते. माझी लक्ष्मी मा, थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. आणि जेव्हा तू माझ्यासोबत असते ना, मी तर खूपच आनंदी असते. थँक्यू मा, थँक्यू सो मच. थँक्यू. ओके डन. प्राजक्ता मॅम. हा मॅम. आणखी काही? हॅलो नाही मॅम, मॅम, एक मस्त. प्रश्न विचारायचा होता.
कालची स्क्रिप्टिंग केली सगळ्या ह्याच्यासाठी, पण मला फक्त थोडंसं अडलं की मला डेली बेसिस वरती जर मला 2 ते 5 कस्टमर हवे, मग त्याच्यासाठी मी कशी स्क्रिप्ट करू, मला थोडस आयडिया द्याल का त्याची? हा, ते तुमचे 3 प्रश्न क्लिअर आहेत ना, की तुम्हाला डेलीचे 2000 म्हणजे सॉरी 2 किंवा 4 कस्टमर हवे, 4-5 जे हम्म. काही आहे ते, ओके ना. हा. तर त्या अ, तुम्ही कसं म्हणजे तुमचं कॉलिंग, ते तुम्हाला कॉल करतात, तुम्ही जाता, तुमचं काय तो थोडा सिनेरिओ आहे तर मला समजून सांगा, मग आपण करूया. माझे आयुर्वेदिक फूड प्रोडक्ट्स आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर तुमच्या बाकीचे जुने कस्टमरचे रिझल्ट पण असतील तसे. हो हा, ते पण खूप छान आहेत लोकांचे हा रिझल्ट. हा. मग आता असं एक म्हणजे मी शॉर्ट मी सांगते की तुमचे जुने कस्टमर आहे, त्यांनी कोणाला तरी सांगितलं की अस्मिताकडून मी हा प्रॉडक्ट घेतला आणि मला खरंच खूपच फायदा झाला. मग अचानक तुम्हाला एक कॉल आला आहे की येस, की अस्मिता मॅम, मला हे हवं आहे, आणि अचानक मी तिथे गेले आणि मग मी बघितलं की तिथे 5 लोक ऑलरेडी तयार होते प्रॉडक्ट घ्यायसाठी. कारण की माझ्या जो माझी जुनी जी माझी प्रॉडक्ट म्हणजे हे होते कस्टमर, त्यांना इतकं म्हणजे त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांचा इतका विश्वास बसला आणि खरंच खूप छान वाटलं, आणि मला त्यापासून अजून 5 लोक एक्स्ट्रा मिळाले. किंवा मी एक एक प्रॉडक्ट माझ्याकडे मी दिला, त्याच्या रिझल्टमुळे, त्याच्या माउथ पब्लिसिटीमुळे माझ्याकडे डेली आता रोजचे अ, 2, 5, 4 कस्टमर तर येतातच येतात. आणि मी खूप खुश आहे. मला कस्टमर मिळाल्यावर मला काय फिलिंग होणार आहे, येस, मला असं समाधान आहे की येस, माझे प्रॉडक्ट कुणाच्या तरी आयुष्यामध्ये काहीतरी छान करत आहेत. मग त्या प्रॉडक्टसाठी पण तुम्ही ते हे करा. अजून भरपूर मग तुमचं ते जे फिलिंग जो राहील ना, हॅपीनेस वाला, जेव्हा तुमचं हो. टार्गेट कम्प्लीट होतं, हा. की आज चार चार कस्टमर झाले, मग टार्गेट कम्प्लीट हम्म. झाल्यावरचा जो फील आहे तो तुम्ही त्याच्यामधून हम्म. डायलॉग रायटिंग लिहा. हम्म. तर मग आज माझं 4 कम्प्लीट झाले, मग मी खूप खुश होते आणि मला खरंच इतकं छान वाटलं ना. आणि मी ही गोष्ट माझ्या पप्पांना सांगितली की पप्पा, माहित आहे, मला आज 4 मी हे केले, कस्टमर झाले, आणि मला डेली आता असं रोज रोज इतके कॉल येतात, इतके मेसेजेस येतात की मला असं खूप ओव्हरवेलमिंग होत आहे. मला खूप खुशी होत आहे की मला रोज 4-4 ते 5-5 कस्टमर मला मिळत आहे. माझ्या प्रॉडक्ट्सने सगळ्यांना खूप खूप फायदा होत आहे. माझी माउथ पब्लिसिटी होत आहे. आणि पप्पा म्हणाले, अरे वा मम्मी, तुझ्यासोबत येत जाऊ का, तुला कसं, म्हणजे तुम्ही अजून जास्तीत जास्त त्याच्यामध्ये खोलवर जा की हे हो. 4 कस्टमर किती महत्वाचे, प्रॉडक्ट कसे, प्रॉडक्टचा फायदा, माउथ पब्लिसिटी, आणि तुमचे हे जे फिलिंग्स आहे हे कुठेतरी मी शेअर करते. आणि हो. तुमच्या मूवीचं नाव पण ठेवा, ब्युटी प्रॉडक्ट्स किंवा अजून काहीतरी. हो. म्हणजे आता सध्या तरी मला एवढं सुचत आहे, मग नंतर अजून मी थोडं ड्वेल करेल, किंवा मला थोडं अजून सविस्तर तुमच्या प्रॉडक्टचं हे सांगा, कुठलं काय आहे, त्याच्याप्रमाणे हो मग चालेल. बघूया आपण, है ना. हो चालेल. हम्म. हा चालेल, थँक्यू मॅम. पण छान सांगितलं हम्म. तुम्ही. मला हेच थोडस लक्षात येत नव्हतं, पण हम्म. आता आलं लक्षात. म्हणजे मग लोकांचे रिझल्ट आपण थोडस अजून इलॅबोरेट करून मला ते करता येईल. हा, म्हणजे एक कस्टमरचा फोन आला, मग त्यांनी रिझल्ट असे सांगितले, आणि त्यांनी सांगितलं की मॅम तुम्ही या तर माझ्याकडे, मी 2 माझ्या मैत्रिणी बोलून ठेवलेले आहे, आणि ती आम्हाला म्हणाल्या की नाही मॅडमला आज बोलावंच आणि मला हवंच आहे हा प्रॉडक्ट. असं हो. असं तुम्ही करू शकता. हो चालेल. हम्म. थँक्यू मॅम. हम्म. हम्म. तो आता आपण मीटिंग एंड करूया. 6 सेट झालेले आहे. तुम्ही सगळीकडे आता तिकडे जॉईन करू शकता. त्याआधी जस्ट ब्लेसिंग द्या. 2 मिनिटं माझा कॅमेरा ओपन करते बस. मॅम रेकॉर्डिंग स्टॉप करू? हा चालेल. येस.